वेलकम टू अनदर ब्युटिफुल डे। तर आज आहे संडे, प्लीज इग्नोर करा, मी आताशी रेडी होते। आज आपण कुठेतरी चाललो आहे एकत्र, बघू शकता तुम्ही। मस्तपैकी चुरगळलेला शर्ट घातला आहे मी, चुरगळलेला कारण का मला इस्त्री करायचा प्रचंड कंटाळा आहे। जेव्हा पण मी फ्रेश कपडे घालते, मोस्ट जेव्हा मी बाहेर इस्त्रीला टाकत नाही कपडे, तो तेव्हा माझे पप्पाच मला कपडे इस्त्री करून देतात आणि काहीही कटकट न करता। आणि अनफॉर्च्युनेटली आज ते घरी नाही आहेत, सो चालतं आहे यार, एवढं नाही वाटत आहे। तर आता तुम्ही बघू शकता मी ऑलमोस्ट रेडी झाली। आज आपण कुठे जातो आहे ते कळेलच आता व्हिडिओ जशी आपण बघू तसं। पण मी गेटिंग रेडी विथ मी नाही शूट केलं, कारण का मी असं काही केलंच नाही आहे। मी जस्ट माझा चुरगळलेला शर्ट घातला आहे आणि फेसला मी फक्त सनस्क्रीन लावलं आहे, कारण का मी शक्यतो अवॉइड करते बाकीचं सगळं। मला नाही आवडत जास्त मेकअप वगैरे थोपायला, त्यामुळे जनरली थोपायला पण नाही, बट मला वाटतं की नाही गरज आहे, मला खूप मिनिमल आवडतं। त्यामुळे मी एक माझं जे क्रीम मॉइश्चरायझर आहे ते आणि सनस्क्रीन एवढंच लावलं आहे आणि रेडी होते आता। त्यामुळे मी काही शूट केलं नाही आहे, तर आता मी पटापट रेडी होते, केस विंचरते आणि मग आपण निघू। बघू शकता तुम्ही मी आता आहे लिफ्टमध्ये, मी फुल्ली रेडी झाली आता। जाऊया आपण आता एकत्र। मी जसं की बघितलं मगाशी मी लिफ्टमधनं निघाले आणि आता मी चालले आहे पुण्याला, म्हणजे मी पुण्यातच आहे पण आता आपण चाललोय पुण्यात। तर बघूया, आणि हा आलाय मला घ्यायला। ह्याला तुम्ही ओळखत असालच, कारण ह्याला मी एका ब्लॉगमध्ये घेतलं होतं, म्हणजे आपले ब्लॉगच असे कितीसे झालेत त्यात, तरी पण एका ब्लॉगमध्ये होता हा। तर दाखवते मी तुम्हाला, बघा तुम्ही ह्याला ओळखतायत का काय। मग हिरो हा आलाय हा मला ही गाडी घेऊन घ्यायला। ह्या गाडीच्या मागे पण रिझन आहे, ह्याला नवीन गाडी घ्यायची होती पण ही वापरते कारण का ही माझ्या मामाची आठवण आहे, म्हणून ही गाडी वापरतोय। आणि मीच सजेस्ट केलं ह्याला की हीच गाडी वापर म्हणून, जरी नवीन घेतली तरी ही वापर, कारण का ही माझ्या मामाची शेवटची आठवण उरली आता आमच्याकडे एकमेव। एनिवेज काय मग काय प्लॅन आहे काय? तुळशीबाग, हा मी आता बोलले पुण्याला चाललं म्हणून। सिंहगड नको, मी आता नाही चढू शकत एवढं। ठीक आहे चल मग बघूया कसं काय ते, जाऊया। ठीक आहे चल। एवढी सगळी व्हिडिओ काढली, पण ज्यांना माहिती आहे त्यांना ठीक आहे, ज्यांना नाही माहिती आहे त्यांना, हा माझा लहान भाऊ आहे अथर्व, मोठी बहीण आहे प्राजक्ता, मोठी नाही मोठी बहीण आहे, हा माझा लहान भाऊ आहे। ज्यांना आधीचे व्लॉग्स बघितले त्यांना माहीतच असेल, ह्याची एक फेमस रिॲक्शन घेतली आपण चॅनलवर। ठीक आहे चल निघूया। चल आता बस गाडीवरती, आपल्याला जायचंय, फिरायचंय, ट्रॅफिक वगैरे पण असणार आज संडे। हवा सुटली आहे आणि मला वाटतं ना सर्व बारीक बारीक पाऊस येतोय, उन्हात एवढ्या उन्हामध्ये बारीक बारीक पाऊस येतोय। पुण्यातलं वातावरण सध्या अलग चाललंय, कारण की इकडे सकाळी कडकडीचा ऊन आणि दुपारी पाऊस हा पडतो। खरंच छोटे छोटे थेंब पडतात, कारण इंद्रदेवाला पण माहिती आहे पुण्यात 1 ते 4 आरामाचा वेळ असतो। बस सागर झालेत त्याला वेळ, तेव्हा इथे ऊन होतं कडाक्याचं आणि आता इथे जोराचा पाऊस सुरू झालाय। जोराचा म्हणजे एकदम धोधो नाही आहे, बट रोड ओला झालाय, तुम्ही बघू शकता। नाही अरे उन्हाळा स्किप झालाय का, डायरेक्ट सुरू झालाय पावसाळा। आपण रेनकोट पण नाही घेतला उन्हाळा म्हणून, लोक हसणार नाही का? काय बोलतोय?
लोक हसतील ना उन्हाळ्यात एवढ्या गरमीचं कडक उन्हात रेनकोट घालून फिरतोय. बॅग मध्ये कॅरी केला असता. काय आम्ही आता ब्लॉगिंगचे आम्हाला पहिलाच हाऊस त्याच्यात पडतोय पाऊस. मला सांगा तुम्हीच काय करायचं. तर गाईज मी काय बोलत होतो की आम्हाला एकतर आधीच ब्लॉगिंग करायची हाऊस, त्याच्यात पडला पाऊस. आता कायच करणार, परिस्थिती कॅरी ऑन. तुम्ही एन्जॉय करा. फायनली आम्ही आता इथे पोहोचलोय वारजेला ना. वारजे महावाडी पोहोचलोय. आता बघू कसं काय प्लॅनिंग येते. गाडीवरती पूर्ण वाट लागली आहे. हे काय आहे बघ, पूर्ण स्कार्फ कॅरी का करतात ना मुली पुण्यातल्या, मला आत्ता समजलंय. पोल्युशन तेवढंच आहे ना. खरंच मी एक स्कार्फ कॅरी करायला पाहिजे. एक तर पाडव्याचं टॅनिंग ऑलरेडी गेलं नाहीये. काय मग बोल पुढे आता. जाऊया तुळशीबाग. ठीक आहे, बघू आता आपल्याला कुठे कुठे फिरवतोय. चल. आम्ही निघत होतो आता, पण मला इथे समोर आहे ना झुडिओ दिसलाय. अथर्व चल मला शॉपिंग करावं झुडिओ मध्ये. शॉपिंग करा मला झुडिओ मध्ये. चलो, तुम्हाला खरेदी करायला आहे ना तुम्ही. स्वतः करवली तर काय बिघडेल. तिकडे क्रोमामध्ये जाऊया. पण आहे मला झुडिओ मध्ये जायचंय. चल मग झुडिओला. तिकडे जाऊया. तुळशीबागेला जाऊया. चुपचाप चल तुळशीबागेत. चल निघूया. तर जसं की आमचं प्लॅनिंग होतं आत्ता तुळशीबागेत जायचा, पण अथर्वची तब्येत थोडी खराब आहे आणि आज संडेमुळे खूप गर्दी असेल. तर आता आम्ही जरा थांबलोय. तो मेडिकलमधून एक मेडिसिन घेतोय म्हणून थांबलोय. आता तो मला एका टेकडीवर घेऊन चाललाय. पुण्यातच आहे ती. हा मला पुण्याला घेऊन आलाय फिरायला आणि आता ह्याचं डोकं दुखतंय. वातावरण कसं आहे ना. मग आता काय फिरवणार आहे की घरी. काय त्या टेकडीचं नाव. AR हिल्स. पक्का मजा येईल. भरपूर नाव आहे. अच्छा, लवकर चल. मगाशी आम्ही निघालो तेव्हा खूपच पाऊस होता. मला वाटलं झालं आता टेकडी बिकडी सगळं कॅन्सल. आणि त्याच्या हिरोची तब्येत बिघडलेली आणि आता मेडिसिन घेतलेलं तर बरं वाटतंय. काय माहिती त्याला काय होत असतं. आणि मला खूप भारी वाटतंय. खूप दिवसांनी माझं थोडं शांत असं रिलॅक्सिंग म्हणजे थोडं काम वाटतंय ना. अशा ठिकाणी मी ना खूप दिवसांनी आली. दिवस काय खूप महिन्यांनी आली. तर गाईज फायनली आम्ही पोहोचलो आता वेताळ टेकडीवर. थोडक्यात ARI हिल्स. वेताळ हिल्स. थोडक्यात ARI हिल्स. वेताळ टेकडी ARI हिल्स. तर आता काय पुढे इथून. ही ती मोठी कंपनी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया. ओके. आता आम्ही इकडनं चाललोय. हे गेट दिसतंय मला. तिकडनं आपली जर्नी स्टार्ट आहे. आपली जर्नी कधी स्टार्ट झाली आहे. तर हे आहे मेन गेट. काय नाव आहे. निसर्ग पायवाट भांबुर्डा. भांबुर्डा आहे थोडक्यात ते. वाचताना चुकी झाली. आता तुझं गेटवर बघ हे लावलंय. हा ना. तुझा भाऊ. नाही जो आय लाईक इट. तिकडनं आरामात या. दगडी मला असं वाटतं ना की मी नाही पडणार. हात दे. दगडी का ठेवलेत पण ह्यांनी एवढे. वाट आहे ती. असली कसली वाट आहे दगडी. हे ट्रेकिंग टाईप एरिया ना हा. तू बघ ना तिकडचं वातावरण म्हणजे सगळं झाडच झाड आहे. आता आम्ही इकडून स्टार्ट केलंय आणि हा नुसता मला पळवतोय. आता सनसेट जर मिस झाला तर तुम्हाला आम्ही कसं दाखवणार ना. सनसेट ऑलरेडी मिस झालाय. नाही वर आहे अजून. बघ इकडचं. इकडे ही ट्रेनिंग चालू आहे यांची कसली भरतीची. एक्सरसाइज आहे. मला वाटलं भरतीची ट्रेनिंग. खूप इकडे लोक येतात. हे मंदिर आहे ना. हाय. पुण्यात आले आणि हे नाही बघायला मिळालं तर कसं चालणार. मला पाणी द्या.
ओके ब्रो बडी वी डोंट वॉन्ट एनी मेस. हा आता आमच्याकडे रागाने बघत होता. हे इकडनं ते मंदिर आहे, अजून पण बघतोय. इकडे ते वेताळ मंदिर आहे या साईडला. काय झालंय ह्यांच्यासोबत? आपण काय केलंय? काय झालंय? फक सीट. तुम्ही आम्हाला तिकडे जायचंय आणि आता हे रस्त्यामध्ये असं भांडण करतायत. आणि मगाशी आमच्याकडे रागाने बघत होता. जा भावा प्लीज भावा. धोपट हे दोघं ह्याच्यात ब्लॅक वाला ठीक आहे, पण जो दुसरा वाला आहे ना तो आमच्याकडे रागाने बघत होता. अंगात नाही जीव आणि मला म्हणायचं परत बघतोय. चल रे पळतोय आता. जा 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 अजून जोरात जा. तर आता आम्ही फायनली पोचलोय इकडे. आणि अथर्वचं म्हणणं तर आहे की हा एंड आहे आणि समोर मला व्ह्यू दिसतोय. आम्ही आता इथे पोचलोय आणि पुन्हा एकदा पावसाचं सुरू झालंय. वीज पाऊस सगळं. आणि आहे ना इथे ना एक साधं छत नाहीये. म्हणजे की जोरात जर पाऊस आला तर इकडे एक साधं छत नाहीये थांबायला. पाऊस येतोय, हवा सुटली आहे आणि हा मुलगा बघा. उडशील, अरे उडशील. इथे वीज चमकते आणि हा बोलतो त्या पाण्याच्या खाणीजवळ जायचंय. मला भीती वाटते. ते पाठी एक पाण्याची खाण आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता तिथेच चाललोय. चल अथर्व, झाड पडेल एखादं डोक्यात. आम्ही इथे पोहोचलोय वरती. पाण्याजवळ जायचं तर मला वाटत नाही आता पॉसिबल आहे. आणि ह्याला काय झालंय? हा आमच्या पाठीत भाई. आम्ही आता आलो इथे वरती आणि आम्ही जायचा विचार करत होतो पाण्यापर्यंत, पण मला वाटत नाहीये कारण ते आता पॉसिबल आहे. कारण बघू शकता पाऊस खूप वाढला, त्यामुळे आम्ही आता रिटर्न निघतोय खाली जायला. कारण खूपच जोरात येतोय आणि आता आम्ही उभे आहेत ना, तर आम्ही जस्ट म्हणजे पाण्याच्या टोकावर उभे आहे. वरतून जर पडलं तर डायरेक्ट खतम. इथून जर खाली गेलं ना स्वर्गच डायरेक्ट. पण हा व्ह्यू खरंच सांगते मी एक नंबर वाटलाय मला. अथर्वची चॉईस एक नंबर वाटली आहे मला. ओ भाई साहब, वीज चमकली आता इकडे मस्त. वाव. बाय बाय टू दिस ब्युटिफुल व्ह्यू. आम्ही आता निघतोय रिटर्न जायला कारण पाऊस खूपच वाढलाय. आम्ही आता रिटर्न जातोय. पाऊस खूपच वाढलाय आणि छत्री पण नाही आणली आम्ही. आणि इथे झाडं पण अशी आहेत ना. ओ माय गॉड शिट. आम्ही आता आलो तेव्हा ऊन होतं आणि आता आम्ही भिजत चाललोय. चिंब भिजले. आणि इथे झाडं पण अशी आहेत की काहीच म्हणजे बोलतात ना त्याने पाऊस थोडा पण अडत नाहीये. सण बघ तरी पण. हा सण दिसतोय पण पाऊस आपल्याला आता जोरात वाढला. डॉक्टरकडे जावं लागेल. आय थिंक ऑफ दिस. बिचारा गारटलाय हा. गारटलं नाही, आजारी पडणार आपण दोघं पण आजारी पडणार. हा चांगला थंडी वाजतोय कारण आम्ही आता वरती आलो तेव्हा ऊन होतं. आता खाली चाललोय तर पूर्ण पाऊस आहे. मजा येणार आहे गाडीवर आता. नाकच. हा इथे सूर्य दिसतोय अजून वरती आहे. आणि हा पाऊस असा कसा मार्च एप्रिल महिन्यामध्ये हा कोणता पाऊस आहे? इकडे ऊन इकडे पाऊस. जाताना आमचा अवतार कसा होता आणि येताना पूर्ण भिजलो आम्ही. पूर्ण लिटरली पावसाळ्यासारखा पाऊस पडलाय. कसा वाटतंय पहिला आपला क्रेझी ब्लॉग. पकड एक मिनिट ही बॉटल. नाकातून पाणी आलं लिटरली. जर एवढा कपडा सुकाय बघ काय पुसता येईल तर पुस. नाक तोंड बिन गाडीच्या कपड्याने मला तोंड पुसलं. गाडीच पुसते म्हणजे थोडंसं नाही भिजणार जेवढं आपलं. आता अजून काय बाकी आहे भिजायचं? झाडच आपली वेताळ टेकडी जी जाताना कोरडी होती आणि येताना ही जी अवस्था बघा तुम्ही. मस्तपैकी आता वेताळ टेकडीवर पावसात आम्ही भिजून आलोय आणि तिथून आम्ही पास होतो आता करिश्मा चौक करिश्मा चौक जवळून. तर आता एवढं भिजलोय मस्त तर मोमोज तर झालेच पाहिजेत. तर आता आम्ही चाललोय मोमोज खायला.
आणि हे आलेत आपले आता मोमोज, एकदम गरम गरम वाफाळलेले पनीर. मी व्हेजिटेरियन आहे. पनीर स्टीम मोमोज. तर आता आम्ही एवढं भिजून आलो आहे वरतून आणि आता हे गरम गरम आम्ही मोमोज खातो आहे. तर होतात ना, एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे. पण ह्याला माझ्यामुळे व्हेज खायला लागतं आहे. मी व्हेजिटेरियन आहे कारण तसं पण चतुर्थी आहे. हां करेक्ट, तसं पण आज चतुर्थी आहे. आता मी हे ट्राय करणार आहे. गरम आहे पण बेस्ट आहे. म्हणजे मी कधी पुण्यामध्ये हे बेस्ट खाल्लं आहे. नाईस. मस्तपैकी आम्ही मोमोज खाल्ले आता आणि पूर्णच भिजलो आहे आम्ही. आणि मी काहीच कॅरी नव्हतं केलं सोबत. तर अशा ह्याच्यात तर मी घरी गेले तर नक्कीच आजारी पडेन आणि मम्मीच्या मला जे शिव्या पडतील ना. तर आम्ही आता जाता जाता इकडे मला डीमार्ट दिसलं. तर बोलले काही एक्सपेन्सिव्ह कुठे शोधण्यापेक्षा शॉप वगैरे डीमार्टमध्ये जाऊन मस्त कपडे घेऊया. कारण ह्याच्यात तर राहू नाही शकत आम्ही आता. ह्याच्यात तर राहू नाही शकत आता. आणि एवढं भिजलो आहे ना आम्ही, नाही म्हणजे कपडे घ्यायलाच लागणार आहेत. तुम्हाला तोंडावरच कळत असेल कशी हालत आली. पुन्हा ॲडव्हेंचरच झाला आहे ब्लॉग. इथे आम्हाला दुसरं काही दिसतच नव्हतं. एवढे शॉप वगैरे मला माहीत पण नाही. मग डीमार्टला चाललो आहे. मला ऑन दी स्पॉट थोडी ना माहीत होतं एवढं कडाक्याच्या उन्हामध्ये अचानक पाऊस पडणार आहे. अचानक पाऊस झाला. ॲडव्हेंचर तर झालं. ॲडव्हेंचर झाला तर कपडे घ्यायची वेळ आली आहे ना. पण काहीच कॅरी नाही केलंय. तर आम्ही आता डीमार्टमधून इथे आलो आहे. घेतले कपडे वगैरे आणि डीमार्टमधलंच ह्यांनी विचारलं तिकडच्या स्टाफला की काय फर्स्ट फ्लोअरला जायला कुठून आहे. तर बोलते वरती आहे फर्स्ट फ्लोअर. एनिवेज क्रेझी आजचा दिवस एकदम क्रेझी झाला आहे. आणि आता मला वाटत तर नाही मी घरी जाऊ शकेन. तर मी कदाचित तिथे माझ्या मामाच्या घरी जिकडे अथर्व राहतो तिकडे कदाचित स्टे करेन. आजचा दिवस तर खरंच क्रेझी होता. तुम्ही बघितलंच असेल पूर्ण व्लॉगमध्ये. ॲडव्हेंचरस डे होता आजचा. ठीक आहे, आज पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. आणि गाईज जर तुम्हाला आजचं आमचं ॲडव्हेंचर जर आवडलं असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामची लिंक पण आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्हाला फॉलो करू शकता. थँक्यू. बाय.